साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाने 6 पथके तैनात केली आहेत। या पथकात अधिकाऱ्यांसह 5 जवान पथकात सहभागी असणार आहेत। जिल्ह्यातील सीमावर्ती भागात पथकांचे रात्रंदिवस गस्त घालत संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे। तसेच जिल्ह्यातील हॉटेल आणि ढाब्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली आहे। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने एकूण जिल्हाभरात 6 पथके तैनात केलेली आहेत। त्या पथकात 1 इन्स्पेक्टर, 2 सब इन्स्पेक्टर, 5 जवान आणि 1 वाहन चालक असा स्टाफ असणार आहे। आणि आमची पथके 1 डिसेंबरपासूनच कार्यरत आहे। जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात जे सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यातील काही जो कर्नाटक राज्याशी संलग्न असलेला भाग, या भागात आमचे पथक रात्रंदिवस गस्त घालून संशयित वाहनांची तपासणी करत आहे, जेणेकरून गोवा राज्याची किंवा कर्नाटक राज्याची दारूची तस्करी होणार नाही याकरिता आमचा विभाग सतत कार्यरत आहे। याशिवाय हॉटेल आणि धाब्यांची पण कसून तपासणी करण्यात येत असून वारंवार तिथे आम्ही सूचना देऊनही त्या ठिकाणी मद्याची विक्री करणाऱ्या व मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध आमच्या विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे। आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व आमचे जे लायसन्स आहे, वाईन शॉप, परमिट रूम, देशी दारू दुकानं, बियर शॉपी यांना ग्राहकांना वितरित करण्यासाठी 1 दिवसीय देशी व विदेशी मद्यसेवन परवाने वाटप करण्यात आलेले आहे। 1 लाख देशी परवाने आम्ही संबंधित अनुज्ञप्तीधारकांना दिलेले आहेत। तसेच 1.25 लाख विदेशी परवाने त्यांना वाटप करण्यात आलेले आहे। याच्याशिवाय नागरिकांना वार्षिक व आजीवन परवानेही या विभागाकडून वितरित करण्यात येत आहे।